नुसती कटकट यार, काय करायचं कळत नाही, का काय का डिसिजन घ्यायचं ते का समजत वैताग नाही. करती, काय काय वैताग यार, कर. मग मी काय करू? मला काय डिसिजन घ्यायचं ते समजत नाही. एका गोष्टीवर इतका विचार करू करू मी पागल झाली, अरे थांब, नुसती मी पागल झाली. तुला तू ओव्हर थिंकिंग करतेस, मी तुला ओव्हर थिंकिंग बद्दल सगळं समजून काय सांगतो काय आज. सांग तरी, काय ओव्हर थिंकिंग यार, हे काय? आधी यांना नमस्कार तर करू. नमस्कार मंडळी, मी प्रणव चौधरी. नमस्कार मंडळी, मी मृणाल चौधरी तुमचं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही पाहिलंच आहे की आपण कशावरती गप्पा मारणार आहोत. आता ओव्हर थिंकिंग हा टॉपिक युनिव्हर्सल झालेला आहे, तुम्हाला माहिती आहे. म्हणजे इतके लोक, 5 पैकी 3 लोक त्याच्यात अडकलेले असतात. घराघरात, कोपऱ्या कोपऱ्यात, कुठे नाही, सगळीकडे आहे. एन्झायटी, स्ट्रेस किंवा आपण असंही म्हणू शकतो प्रेशर, डिप्रेशन, याची सुरुवात ओव्हर थिंकिंग पासून होते. बरोबर आहे, करेक्ट, आय अग्री. एखादा व्यक्ती जर स्ट्रेसमध्ये असेल, डिप्रेशन मध्ये असेल, तर तुम्ही ऑब्झर्व करा, तो त्या गोष्टींवरती इतका विचार करत असतो, म्हणून तो डिप्रेशन मध्ये गेलेला असतो. कसं पण ते काय, कसं होतं, ती सायकल कशी आहे? अरे हे बघ, मी तुला एकदम सोप्या भाषेत समजावून सांगतो, एकदम प्रॅक्टिकली समजावून सांगतो. ओव्हर थिंकिंग म्हणजे एखादी गोष्ट, ती छोटी असो मोठी असो, त्याच्यावरती पुन्हा पुन्हा खूप वेळ, अनियमित समय, म्हणजे अनलिमिटेड टाइम त्याच्यावरतीच विचार करायचा. आणि विचार करताना तो माणूस असा नाही की हा मुद्दा घेतला संपवला, दुसरा मुद्दा घेतला संपवला, तिसरा मुद्दा घेतला, नाही. पहिला मुद्दा, दुसरा मुद्दा, तिसरा मुद्दा, परत रिपीट करायचं. पहिला मुद्दा, दुसरा, राऊंड द बुश, राऊंड द बुश, राऊंड द बुश, कन्क्लुजनला येतच नाही. आणि तुम्ही बघा, नीट ऑब्झर्व करा, एखाद्या गोष्टीवरती तुम्ही खूप जास्त विचार करताय, थोड्या वेळपर्यंत त्या गोष्टीबद्दल तुम्ही पॉझिटिव्ह असता, थोड्या वेळानंतर तुम्ही ऑटोमॅटिकली निगेटिव्ह होऊन जाता. बरोबर आहे. तुम्हाला एखादा पदार्थ आवडतोय, घरात गुलाबजामुन बनवले, 2 खाल्ले, 3 खाल्ले, 4 खाल्ले, 5 खाल्ले, 10 खाल्ले, 12 गुलाबजामुन पासून तुम्हाला त्याची घिन बसते. कारण ती गोष्ट आपण कंटिन्यू खातोय ना. एक गोष्ट रिपीट करून माणूस कंटाळून जातो आणि शेवटी काय डिसिजन घ्यायचाय तो पॉइंट बाजूला राहतो आणि तिकडेच भरकटतो माणूस. सेम असंच होतंय. याचे दुष्परिणाम काय कळतात माहितीये का? काय होतंय? सगळ्यात पहिले स्ट्रेस, एन्झायटी येते. ही स्ट्रेस आणि एन्झायटीची पहिली पायरी, कारण तुम्ही निगेटिव्हली तिथंच फिरताय, तिथंच हे होताय. इरिटेट होऊन जातो. दुसरी गोष्ट, कोणत्याही गोष्टीकडे पाहायचा दृष्टिकोन तुमचा निगेटिव्ह होऊन जातो. बरोबर आहे. इतके तुम्ही निगेटिव्ह होता एखाद्या गोष्टी. म्हणजे तुम्हाला जर एखाद्याने सांगितलं, यार तो आपला मित्र नाही का, त्याचं लग्न जमलंय, काय करतो तो, काय करते त्याची बायको, कसा ते प्रपंच करणार, इतके लोक निगेटिव्ह होतात यार. ते स्वतःचा विचार करण्याचं सोडून दुसऱ्यांच्या ह्याच्यात पण ते ओव्हरथिंक करतात. हा, ती सवय बनून जाते, ती हॅबिट बनून जाते. तिसरी गोष्ट, त्यांना डिसिजन घेणं किंवा कोणत्या गोष्टीच्या कंक्लुजनला येणं, ही कॅपॅसिटी संपून जाते. बरोबर आहे. तुम्ही बघा, ओव्हर थिंकिंग करणारे लोक कधीच कोणत्या डिसिजन पर्यंत येत नाही. का नाही? तर त्यांची तिथंच फिरत राहतात. घेण्याची हे कॅपॅसिटी करायचं का, ते खतम. करायचं, ते करायचं का, हे करायचं, कन्फ्युजन. समजतंय? आणि ह्या सगळ्याचं जर बकेट केलं किंवा ह्या सगळ्याचं बंडल घेऊन जर तुम्ही चालले, ऍसिडिटी होणार, स्ट्रेस येणार, एन्झायटीज येणार, डोकं दुखणार, मसल्स पेन होणार, बॉडी पेन होणार, तुमची बॉडी सुद्धा तुम्हाला साथ द्यायचं बंद करणार. असं काय? एखादं Blood pressure. एक्झाम्पल तरी सांग तू, काय होऊ कसं एखाद्या एक्झाम्पलनी तू एक्सप्लेन करू शकतोस का? काश्मीरला जायचंय. जायचंय, Okay. चलायचं, चला निघू. मी रेडी. आपल्या ब्लॉग चॅनल वाले सबस्क्रायबर खूप खुश झाले असतील. आता काश्मीरला जाऊन पाहण्यासारखं काय? काय म्हणजे बर्फात बर्फ, थंडी. शेमड्या मुलाला जरी विचारलं काश्मीर को क्यों जाने का है, वो बोलता है मेरे को बर्फ देखने का है. लगता है बर्फ पड़ने वाली है. बरोबर. मग बर्फ कधी पडतो? थंडीत. तुम्ही जर एखादा निगेटिव्ह किंवा ओव्हर थिंकिंग करणाऱ्या माणसाला विचारलं काश्मीरला जायचं, नको रे बाबा, तिकडे खूप थंडी असते. बरोबर आहे. ह्या दिवसात हॉटेलचे प्राइजेस खूप वाढलेले असतात. नको, जास्त पैसे लागतील, आता उन्हाळ्यात जाऊ. बर्फ नसताना. बरोबर आहे. अजून इतके मला सुट्टीच नाही भेटणार, मला त्रास होतो, मला कडकतो, माझी स्किन उलती, मी चांगला दिसणार, मी काळी पडत, हा, माझ्या हातापायाला वात येतो. म्हणजे इतके कारण तो
कारणच शोधतो. म्हणजे जायचं की नाही जायचं, हो किंवा नाही, हा डिसिजन बाजूला राहतो. पण इतकी कारणं शोधतो की तो माणूस, समोरचा माणूस जो असतो तो प्लॅनच चेंज करून टाकतो. साधं मूवीला जायचं, हिंदी जायचं का मराठी जायचं? मराठी जायचं. मग स्वप्नील जोशीचं जायचं की प्रार्थना बेहरेच्या जायचं? साधे छोट्या गोष्टी असतात तिथं. कॉमेडी जायचं का ऍक्शन जायचं? इतका कन्फ्युजन आणि इतकं थिंकिंग त्याच्या एकाच गोष्टीवरती, गोल 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 गोल. जर ओव्हर थिंकिंगमुळे एवढा त्रास होतोय, ओव्हर थिंकिंगमुळे एवढं दुष्परिणाम आहे, एवढं तुमचं आयुष्य खराब होणार आहे, तर मग याच्यावरती काही उपाय नको? हे बंद करायला नको? तर काय केलं पाहिजे त्याच्यासाठी? मेडिटेशन. तर फक्त मेडिटेशन करून ओव्हर थिंक करणं कमी होऊ शकतं? ओव्हर थिंक करत नाही माणूस. तुला फक्त सर्दी, मेडिटेशन करून. खोकला, ताप झाला तर फक्त तापाची गोळी घेऊन तुझा ताप बरा होईल का? मला त्याच्यासाठी थंडीची लागेल, तापीची लागेल, त्याबरोबर ऍसिडिटी होती बाकी टॅबलेट्समुळे, तर मग अँटी लागेल. सगळ्यात पहिले व्हायरल इन्फेक्शन झालंय म्हणून अँटीबायोटिक लागेल, राईट? सेकंड, सर्दी खोकल्यासाठी लागेल, खोकल्यासाठी औषध लागेल, नंतर तापीसाठीची गोळी लागेल, आणि ह्या सगळ्यांमुळे ऍसिडिटी नाही हो म्हणून अँटॅसिड लागेल. मग जर एवढ्या गोळ्यांचं कॉम्बिनेशन नंतर तू बरी होणार आहेस, तर मग ह्या आजाराला एकच गोळीत तू बरं करणार का? किंवा एकच गोळीत हा आजार बरं होऊ शकतो का? बरं ठीक आहे, मग मेडिटेशनने मग आणखीन कोणत्या टॅबलेट्स लागणार आहे? आणखीन कोणते जे पॉइंट्स आहे की त्यांनी ओव्हर थिंक करणं सोडून देईल माणूस? माझ्याकडे 6 गोळ्या आहेत. तर सगळ्यात पहिली गोळी म्हणजे मेडिटेशन. पॉइंट नंबर 1, मेडिटेशन. मेडिटेशन का केलं पाहिजे किंवा मेडिटेशनने ओव्हर थिंकिंग बंद कशी होते? तर ओव्हर थिंकिंग हे थॉट प्रोसेस आहे, हे थिंकिंग पॅटर्न आहे, आणि तुम्हाला जर थिंकिंग पॅटर्न चेंज करायचं, तुमच्या विचारांवरती नियंत्रण आणायचं आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला मेडिटेशन करणं गरजेचं आहे. मेडिटेशन हे सगळ्यात पहिलं हतियार आलं. मेडिटेशनमध्ये शांत करून तुम्हाला काय विचार करायचा आहे, काय नाही, किंवा काय हे करायचं ते तुम्ही मॉनिटर करू शकता. शांत बसल्यानंतर तुमचा तो थॉटसुद्धा मॉनिटर होऊ शकतो. हा सगळ्यात पहिला मुद्दा. दुसरा कोणता मुद्दा आहे ज्याने की ओव्हर थिंकिंग आपण कमी करू शकतो, घालवू शकतो? तुम्हाला जी काय गोष्ट कंप्लीट करायची, जो काय टास्क कंप्लीट करायचा आहे, त्याच्यासाठी एक टाइम सेट करून द्या. कसं ते? सेट टाइम. पॉइंट नंबर 2, सेट टाइम. ते एखादी गोष्ट आहे त्याच्यावरती आपल्याला डिसिजन घ्यायचा आहे. आपण त्याच्यातच कंटिन्यू विचार करतो, ओव्हर थिंक करतो. मग आता त्याला टाइम कसं? त्याला सांगायचं, बाबा तुला आता तू ओव्हर थिंक करतोय, तू फक्त अर्धा तासच ओव्हर थिंक कर, अर्ध्या तासानंतर करू नको. म्हणजे काय? सेट कसं करायचं मला नाही कळलं. मी तुला एक्झाम्पल सहित सांगतो, एकदम प्रॅक्टिकली. गाडीला टायर बदलायचे होते, टायर खराब झालेले होते. मी इथे कधीच टायर चेंज केलेले नव्हते. मी छत्रपती संभाजीनगरला टायर चेंज केलेले होते किंवा नेमाशाला केलेले होते. मी एवढा विचार कुठं बदलायचे, काय बदलायचे, कसे बदलायचे, चांगले भेटतील का, त्याच्यानंतर परत कोणत्या कंपनीचे टाकायचे, त्या कंपनीमध्ये पण विविध म्हणजे लॉंग ड्युरॅबिलिटी, लॉंग रन, ऑफ रोड, कम्फर्ट, भरपूर आस्पेक्ट आहेत. सगळ्यात महत्वाचा म्हणजे मनी पण हे तर बाय. विचार केलाच पाहिजे ना, कुठे टाकायचे, काय टाकायचे, कोणती कंपनी चांगली, याला तर विचार केला पाहिजे. हे विचार करण्यासाठी काही टाइम पाहिजे, ऍक्शन घेण्यासाठी काही टाइम पाहिजे. हा विचार तुमचा महिने चालेल. अच्छा, म्हणजे कारण तू महिन्यापासून एका टायर टाकायचे तुला. एका कंपनीचे 3-4 प्रकारचे टायर येतात, आणि अशा 10-12 प्रकारच्या कंपनीत आहेत. हा, मग ते विचार आणि तर करणं फक्त आहे. आपल्या एरियामध्ये कमीत कमी 20-25 दुकानं असतील टायरचे. मग नेमकं टाकायचे कोणाकडं, कोणते टाकायचे, कोणत्या पण कंपनीचे त्याचा ते टाकायचे? विचार तर केला पाहिजे ना, अभ्यास तर केला पाहिजे. कुठं चांगलंय, काय चांगलंय, कोणती कंपनी चांगली आहे, कोणते पैसे, कोणत्या टायरचे, कोणत्या कंपनीचे पैसे कमी लागतात, कोणत्या बजेटमध्ये बसतात, हे तर विचार करणं आहे. मग इथं कसं टाइमचं मी आलं? इतका ओव्हर थिंकिंग मध्ये चाललो होतो ना, कोणते टाकायचे, कसे टाकायचे, मग ओव्हर साईज टाकायचे का, मग त्यांनी फायदा होईल का, मग ह्या कंपनीचे टाकू का, मग त्या टाकू का, असं करू का, तसं करू का. मी धजतच नव्हतो, कन्क्लुजनला येतच नव्हतं, माझ्याकडनं ते टाकणं होतच नव्हतं पॉसिबल. वैतागलो. मग काय केलं तू? मी काल सकाळी डोक्याला सांगितलं,
आज दुपारी 4 वाजेपर्यंत सगळं फिगर आउट करून टायर टाकायचे. काही होती तिकडं मग. मग असं त्या गोष्टीमध्ये असं नाही होत का, आता 4 वाजेपर्यंत मला टायर टाकायचे, माझं काम कंप्लीट करायचं. मग त्याच्याबरोबर तू चुकीच्या ठिकाणी, चुकीचं टायर, जास्त पैसे असं जर झालं तर? हे मी ठरवल्यानंतर सगळ्यात पहिलं मी काय केलं माहितीये का, हम्म, माझ्याकडे काय काय ऑप्शन्स अवेलेबल याची लिस्ट काढली, ब्रेकडाऊन केल्या गोष्टी. हम्म, मग मी माझ्या आजूबाजूच्या एरियात जिथं मी जाऊन टायर चेंज करू शकतो त्या सगळ्या दुकानदारांना फोन केले, हम्म. त्यांच्याकडून सगळ्या टायर्सची प्राइस घेतली, ओके. माझ्या टायरचा नंबर सांगितला, माझ्या टायरचा नाही गाडीच्या टायरचा नंबर सांगितला आणि प्रत्येकाकडनं प्राइस घेतली. मला जो सगळ्यात बेस्ट प्राइस देईल ती 4-5 दुकानं शॉर्टलिस्ट केले, प्रत्येकाला भेटून आलो. मग म्हणजे तुझा टाइम गेला ना पण म्हणजे यात. नाही, मी तुला सांगतो कसं, त्या 4-5 लोकांना भेटून ते कसं मला सर्व्हिस चांगली प्रोव्हाइड करणार, हम्म, त्याची वॉरंटी काय, गॅरंटी काय, फिटिंग कशी करून देणार, बर फिटिंग करताना व्हील अलाइनमेंट बॅलन्सिंग असते त्याची कॉस्ट ऍडजस्ट करणार का, हिडन गोष्टी आहेत. त्याच्यानंतर वॉल्व कसा टाकणार, वेट कसं टाकणार बॅलन्सिंगचं, ह्या सगळ्या गोष्टी मी सगळ्या डिस्कस केल्यानंतर मला एक ॲप्रोप्रिएट माणूस भेटला, त्याच्याकडे मी गाडी नेऊन लावली, 45 मिनिटात टायर चेंज करून विषय डन, टॉपिक खलास. ओके. म्हणजे तुझं म्हणणं आहे की एखादी गोष्ट कंप्लीट करायची, त्या गोष्टीला एक सर्टन टाइम दिला पाहिजे आणि त्या टाइम मध्येच तो टास्क कंप्लीट झाला पाहिजे. म्हणजे माणूस ओव्हर थिंक करत नाही, जास्त विचार करत नाही. तुमचा टाइम वाचतो, तुमचा पैसा वाचतो, तुमचा डोक्याचा ताण वाचतो, जो त्रागा होतो तो वाचतो आणि काम होऊन जातं. आणि जे कसं ते काम सांगू, झाल्यानंतर जे समाधान मिळतं ते कसं ते सांगू, हम्म, ऑलमोस्ट टायर संपलेले होते, हम्म, ऑलमोस्ट संपलेले होते. जर यदा कदाचित अर्जंटली मला कुठं लॉंग ड्राईव्ह वरती निघावं लागलं असतं, तर प्रॉब्लेम आला ओव्हर असता. थिंकिंगच्या नादात मी किती रुपये वाचवणार होतो, 2,000 मॅक्झिमम किती वाचवणार होतो. 1000-2000 जास्त तसं तर नाही. मला बेस्ट डील भेटली, बेस्ट डील मध्ये मी सगळ्या गोष्टी वर्कआउट करून घेतलेल्या आहेत, डील मला खूप चांगली भेटली त्यात नो डाऊट. बट अजून मी कुठं आज टाकतो, उद्या उद्या टाकतो, टाकतो, रोज त्यातच टाइम. 1,000-2,000 मॅक्झिमम एका टायर मागे 100-200चा जरी फायदा झाले, 800-1000 रुपयाचा माझा फायदा झाला असता, राईट. 800-1000च्या फायद्यासाठी जर अर्जंटली मला कुठं जावं लागलं असतं आणि रस्त्यात चालता चालता जर माझा टायर फुटला असतं, मग ऍक्सिडेंट कोणत्या झाला भावात गेलं असता, असतं. बरोबर आहे. बरोबर त्याच्यामुळे आहे. स्मार्ट डिसिजन, फास्ट डिसिजन आणि ते थॉट प्रोसेस मध्ये मी माझा टाइम, वेळ किती वाया घातला असता, तेवढ्या वेळात मी दुसरं काम हे भेटतं. बरोबर आहे. तू म्हणतो ते बरोबर आहे. कारण याच्यामध्ये वेळ किती जातो निघून ते कळत नाही. माणूस पैशाकडे बघतो, माणूस सगळ्या गोष्टी पूर्ण पॅरामीटर्सनी चेक करतो. पण हेच बघत नाही की ह्या गोष्टीमध्ये आपला मेंदू किती एंगेज होतो आणि त्या एंगेज होण्यामुळे ते काम तर कम्प्लीट नाही होत, पण त्याच्याबरोबर दुसरे कामही कम्प्लीट नाही होत. हे मला बरोबर पटलंय. टाइम तर तू सेट केलाय. ती दुसरी गोळी झाली, दुसरी टॅबलेट झाली. मग आता तिसरी टॅबलेट कोणती आहे? तिसरी टॅबलेट म्हणजे तुमचा थॉट प्रोसेस सोबत तुम्हाला चॅलेंज करावं लागणार आहे. आता थॉट प्रोसेस सोबत कसं चॅलेंज करायचं? कॉग्नेटिव्ह रिस्ट्रक्चरिंग. आता ते कसं त्याला कसं रिस्ट्रक्चर करायचं? प्रत्येक ह्युमन बिंगला डेफिनेटली माहिती असतं. आता आपण या गोष्टीवरती जास्त विचार करायला लागलो. लागलेलो आहे. ज्या मोमेंटला तुम्हाला हे रिअलाइज होतं, नाही जबी ओव्हर बत्ती, थिंक करणाऱ्याला हे कळतच नाही. मग तुम्ही टाइम सेट करा. ह्या टायमिंग मध्ये जर तुम्हाला दिसतंय आपला टाइम निघून जातोय आणि गोष्ट कंप्लीट नाही होते, आपण त्याच्यावरती, मग तर तुमची बत्ती पेटेल का आपण याच्यावरती ओव्हर थिंक करतोय, म्हणजे फक्त विचार करण्यातच टाइम घालतोय, आपल्याकडे एवढाच टाइम राहिलेला आहे आणि आपण अजून काही ऍक्शनच घेतलेली नाही, ही तर तुम्हाला कळेल. डायरेक्ट तुमच्या थॉट्सला चॅलेंज करा, चल निगेटिव्ह थॉट्स बाजूला. कॉग्नेटिव्ह रिस्ट्रक्चरिंग म्हणजे कसं, ब्रेकडाऊन करा, जसं मी काल केलं. मी सगळे टायर्सच्या दुकानवाल्यांना फोन केला, त्यांच्याकडून रेट्स घेतले, मला बेस्ट प्राइस कोणाकडून भेटते ते लोक शॉर्टलिस्ट केले आणि त्या लोकांना जाऊन मी अप्रोच केलं, मला काय काय बेनिफिट्स होणार, काय काय भेटणार, काय काय देणार, काय काय, म्हणजे बाय फॉरगेट करायचं. आणि सगळे पॉइंट्सला घेऊन मी कन्क्लुजनला आलो की मी काल टायर ट्रॅक्स मध्ये जाऊन जे टायर चेंज केले, ही वॉज अ गुड पर्सन, गेव मी गुड डील, सर्व्हिस. गेव मी गुड सर्व्हिस. जे पण वॉल्व्स लावले ते ब्रँडेड लावले माझ्या टायरला, जे काय वेट लावले ते तुझ्याने चांगले गाडीच्या टायरला, आणि जी त्यांची मशिनरी होती व्हील अलाइनमेंट बॅलन्सिंगची बेस्ट मशिनरी होती. बेस्ट कशी
ते पण त्यांनी मला व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगितलं. आय वॉज सॅटिस्फाईड. 100-200 रुपये जरी जास्त गेले तरी पीस ऑफ माइंड मला तिथे भेटलेला आहे. ओके, म्हणजे तुझं काय म्हणणं आहे मग? ब्रेक डाऊन करा. जिथं ओव्हर थिंकिंग करण्यापेक्षा तुम्हाला जे प्रॉब्लेम येतात जाऊन त्याचं सोल्युशन फाइंड आउट करा. जास्त तर फोकस सोल्युशन फाइंड आउट करण्यावरती द्या. ओके. पहिलं टॅबलेट, पहिला पॉइंट म्हणजे तुम्ही आधी Meditation. मेडिटेशन करून डोकं शांत करा. दुसरा पॉइंट म्हणजे तुम्हाला एखादं काम करायचं त्याला एक टाइम सेट करा. राईट. आणि तिसरा म्हणजे टाइम सेट केल्यानंतर त्याचं बायफर्गेशन कसं करा. काय त्याचं जसं काय असेल ना, जे काय ओके. काम करायचंय तुम्हाला त्याला बायफर्गेट रिस्ट्रक्चर करा, स्ट्रक्चर करा त्याला व्यवस्थित आणि त्या पद्धतीने उरकवत चाला. ओके, म्हणजे एखादी गोष्ट करायची असेल तर ती पॉइंट मध्ये बायफर्गेट करून स्ट्रक्चराइज कम्प्लीट करा. करा. हा, ओके. स्ट्रक्चराइज करा. म्हणजे ओके. तिसरी टॅबलेट काम करते. हा, दुसरी तर मला खूपच पटलेली आहे. तर मग तिसरी पण आता महत्वाची आहे. हा, नाही तिसरी महत्वाची. त्यांनी काय होतं, थोडंसं टेन्शन कमी होतं माणसाचं आणि पहिला डिसिजन घेऊन कन्क्लुजनला यायला हा, पहिला conclusion ला. डिसिजन घेऊन आपण दुसऱ्या कामाकडे वळतो, दुसरा घेऊन तिसऱ्याकडे वळतो आणि असं करत करत आपलं काम कम्प्लीट होतं आणि आपलं हेडेक कमी होतं. मग आता चौथा पॉइंट काय आहे? चौथी टॅबलेट काय आहे तुझ्याकडे? मला एक गोष्ट सांग. हे जे बिझी लोक असतात, ज्यांच्या मागं ऑफिस आहे, वर्क आहे किंवा बिझनेसमॅन आहे किंवा घरातले खूप काम आहेत, जे कंटिन्यू कामांमध्ये बिझी असतात. कंटिन्यू एक झालं की एक झालं. साला लाइफ में फुर्सत ही नहीं है. वो तो उसमें बहुत सुकून रहता है. सुकून नहीं. सुकून मतलब बिजी रहते हैं लोग, लेकिन ये ओवर थिंक मुझे नहीं लगता वो आता होगा. बरोबर आहे. म्हणजे ज्यांच्या मागं कंटिन्युअसली काम असतात, कंटिन्यू कामात बिझी असतो, म्हणजे त्याला अति विचार करायची वेळच येत नाही. बडा अभ्यास आहे. बरोबर ओके. आहे. काही चुकतंय माझं नाही, याच्यात? बरोबर. खाली दिमाग. शैतान का घर होता है. बरोबर आहे. तर हं. म्हणून म्हणतात ना, लोक पहिले पण म्हणायचे आणि आता पण खूप जण म्हणतात की खाली दिमाग शैतान का घर होता है. म्हणून कधीच खाली दिमाग नाही ठेवला पाहिजे. कंटिन्यू कामात राहिलं पाहिजे, बिझी राहिलं पाहिजे. म्हणजे माणूस अतिविचार करत नाही आणि अतिविचार नाही केला म्हणजे एन्झायटी, त्रास, ऍसिडिटी, त्रागा हे काही होत नाही. गोळी नंबर 3. गोळी नंबर 3 तर एंगेज युअर माइंड इन ऍक्टिव्हिटीज. चौथी गोळी आहे, चौथी. हा, चौथी. सॉरी. मी थोडस याच्यात वीक आहे, पण चौथी गोळी काय? एंगेज युअर माइंड इन ऍक्टिव्हिटीज. बरोबर आहे. म्हणजे ओव्हरथिंक कोणता पर्सन करतो, ज्याचा दिमाग खाली असतो, ज्याचं डोकं खाली असतं, ज्याला काही काम नसतात, ज्याला काही ऍक्टिव्हिटीज नसतात, ज्याच्यावरती काही रिस्पॉन्सिबिलिटीज नसतात, असं मला वाटतं. त्याचा दिमाग खाली असतो आणि तो दिमाग जर खाली असेल तर मग त्याला ओव्हरथिंक करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. कायच करणार, त्याच्याकडे कामच नसेल तर काय करणार आहे? एखादं तेवढं काम झाल्यानंतर परत मग दुसरी छोटीशी गोष्ट जरी असेल तर ती कशी करायची, काय करायची, होईल का माझ्याकडनं, मी करू का, नको करू का, कशी होईल, सक्सेस होईल का नाही, म्हणजे खूप सारे क्वेश्चन्स येतात. मग त्याच्यामुळे त्या गोष्टीवर तो अतिविचार करतो आणि अतिविचारामुळे तो, जे की आधी सांगितलंय प्रणवने. आता 5वी गोळी देऊ. चौथी गोळी तर मृणालनीच एक्सप्लेन केली. अच्छा, मीच एक्सप्लेन केली. आता 5वी गोळी, सिकिंग सपोर्ट. अच्छा, ते कसं आता? आता काय होतं ना, तुम्ही ओव्हर थिंकिंग केल्यामुळे तुमचा डिसिजन घ्यायची कॅपॅसिटी संपलेली असते. तुम्हाला कळत नाही की इथं काय केलं पाहिजे. पण डेफिनेटली प्रत्येकाच्या आयुष्यात असे कोणी ना कोणी रिलायबल लोक असतात. मित्र असेल, बायको असेल, नवरा असेल, कलिग्स असतील, कोणी ना कोणी कोणीतरी असतं. असतंच. मेंटॉर असतील, गुरुजी असतील, की ज्यांना जाऊन तुम्ही विचारू शकता, यार मी ह्या प्रॉब्लेम मध्ये स्टक झालेलो आहे, मला याच्यात सोल्युशन द्या. बरोबर. मग त्यांच्यासमोर तुमच्यासमोर जे काय ऑप्शन येते त्यांच्यासमोर नेऊन मांडा, त्यांची हेल्प घ्या, जेणेकरून तुम्ही एंड रिझल्ट पर्यंत येताल. निसंकोचपणे जाऊन विचारा, निसंकोचपणे जाऊन बोला. बोलल्यानंतर सोल्युशन मिळतं, हे बरोबर आहे. सो ओके. सीक फॉर हेल्प, सीक फॉर ऍटलीस्ट सपोर्ट. डिस्कशन तरी करा, म्हणजे त्या गोष्टीतून तुम्हाला ऑटोमॅटिक त्याचं आन्सर मिळू शकतं, किंवा समोरचा पर्सन आहे तो पण प्रॉपर आन्सर देऊ शकतो, किंवा ज्या डिस्कशन मधून आपल्याला ऑटोमॅटिक कळून जातं की नाही हे केलं पाहिजे, नाही ते केलं पाहिजे. बरोबर आहे. आणि शेवटची इम्पॉर्टंट गोळी 6वी, कोणती?
त्या गोळीचं नाव मी शेवटी सांगतो, पण ह्या पॉइंटला सुरुवात एका म्हणेपासून करतो. एक ना धड भाराभार चिंध्या. म्हणजेच एक नाही, खूपच काही काही. काम करत नाही, एक ना धडम भाराभार चिंध्या. एक काम नाही धडाचं आणि विचारच भलते. बरोबर आहे. हम्म. इतका विचार करून 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 ऍक्शनच घेत नाही. विचार करण्यापेक्षा जास्त ऍक्शन घेण्यावरती फोकस करा. म्हणजे विचार करण्यातच एनर्जी माणसाची संपून जाती आणि जे कार्य करायचं असतं त्याच्यासाठी एनर्जीच राहत नाही. बरोबर आहे. फोकस ऑन ऍक्शन्स. समजतं? फोकस ऑन ऍक्शन्स. हा 6वी गोळी. म्हणजे आणि- जे तुम्हाला काम करायचंय त्याचं 2 मिनिटं 5 मिनिटं योग्य अयोग्य विचार करा आणि कामाला सुरुवात करा. करा. ठीक आहे, काय होईल, काम एक तर सक्सेस होईल नाही तर फेल होईल. याच्यापेक्षा दुसरं काय होणार आहे? आता याच्यात पण काउंटर क्वेश्चन्स येतील हा, कमेंट मध्ये. येतात ना. काय तुम्ही म्हणता कामाला लागा, ऍक्शन्स घ्या, मग अनालिटिक्स तर केलं पाहिजे, विचार तर केलं पाहिजे. 2 नंबरची 3 नंबरची गोळी. ती काम करते. रिस्ट्रक्चर करा, स्ट्रक्चराईज करा. आता तुम्हाला ऍक्शन घ्यायच्या आधी तुम्हाला स्ट्रक्चराईज करावंच लागेल ना. त्याच्याही आधी काय टाइम सेट. करायचंय, कसं करायचंय, काय काय करावं लागणार आहे, प्रॉपरली प्लॅनिंग, रोड मॅप, ट्रॅक तयार करा आणि त्याप्रमाणे ऍक्शन घ्या. पण फोकस ऍक्शन वरती घ्या. विचारांवरती नाही. ऍक्शन करण्यावरती घ्या. ऍक्शन का नाही करायचे याच्यावरती फोकस करू नका. ओव्हर थिंकर त्याच्यावरच विचार करतो. हे काम का नाही करायचं याच्यावरती फोकस करण्यापेक्षा हे काम का करायचं याच्यावरती फोकस करा. म्हणजे जो मुद्दा असतो तो बाजूला राहतो आणि बाकीकडेच मन भरकटत असतं. बस ह्या 6 गोळ्या सकाळ दुपार संध्याकाळ घ्यायला चालू केल्यानंतर तुमचं आयुष्य एकदम सुखकर होईल आणि तुमच्या आयुष्यात तुम्ही पटपट 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 डिसिजन घेताल. ओव्हर थिंकिंग बंद होईल. ओव्हर थिंकिंग बंद झाल्यानंतर तुम्ही सक्सेस होता. म्हणजे जे तुम्हाला काम करायचं ते कम्प्लीट होईल आणि समाधान भेटेल, सॅटिस्फॅक्शन भेटेल. गावठी म्हण आहे, जिथं उधडन तिथं उधडन. इतना भी डेरिंग नहीं बनना है, इतना भी डेरिंग बाज नाही बनना है. अनालिटिकली जा, पण एकदा डिसिजन घेतल्यानंतर मागं वळून बघू नका. हो, डिसिजन घेतल्यानंतर मागं वळून बघू नका, गिव्ह अप करू नका. याच्यासाठी आपला पुढचा व्हिडिओ येणार आहे, नेव्हर गिव्ह अप. तो पण नक्कीच बघा. पण ह्या व्हिडिओ जर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये फॉलो केला तर तुम्ही कधीच एका गोष्टीमध्ये अडकून पडणार नाही. कधीच एका गोष्टीमध्ये अडकून पडणार नाही आणि तिथंच विचार करत बसणार नाही. पुढं जाताल पुढं जाताल, डिसिजन घेताल आणि लाईफ सिंपल करताल, सिंपल बनवताल. गोष्टी पुढं मागं टाकत पुढं 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 पुढं. झालं तुझं ओव्हर थिंकिंग वरती सगळं समजून घेऊन, सगळ्या गोळ्या तुला भेटल्या, झालं तुझं समाधान. 6 गोळ्या मला मिळालेल्या आहेत. 6 गोळ्या. हो, 6 6 मी 7 ऐकलं. 6. आता इथे जास्त अतिविचार झाला. मग गोळ्यांच्या कोणत्या कधी घ्यायच्या त्यातच कन्फ्युजन होऊन चाललं. तुम्हाला जर कन्फ्युजन होत असेल तर एक कागद पेन घेऊन हे नोट डाऊन करा. हे 6 पॉइंट्स आहे, जास्त नाही, फक्त 6 पॉइंट्स आहे. हे फॉलो करा. डेफिनेटली खूप प्रश्नांचे उत्तरं तुम्हाला भेटतील, खूप जास्त प्रश्नांचे उत्तरं तुम्हाला भेटतील. तर चला मंडळी, हा व्हिडिओ आपण इथंच थांबूयात. आनंद वाटला. ही खूप मोठी गोष्ट आहे जी की आज लोक फेस करतात. ही जर 6 मुद्दे तुम्ही फॉलो केले तर ती सॉर्ट आउट होऊन जाईल गोष्ट. होईल. हा व्हिडिओ बनवून खरंच खूप आनंद वाटला. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही घेऊन येणार आहोत. आमची वाट बघा. आम्ही पुढच्या वेळेस तुम्हाला भेटायची वाट बघू. धन्यवाद. अरे थांबा. काय झालं काय? व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. तर चल आम्ही रजा घेतो. बाय बाय. बाय बाय बाय. धन्यवाद.